पहिला मतदान आहे. बर पहिलं मतदान कोणला? धनुष्यबाणाला सर. धनुष्यबाणला पहिलं मतदान. हा. कशासाठी? शहाजी बापूंनी जे तालुक्यासाठी विकास केले त्यामुळे मी धनुष्यबाणाला मतदान करणार. 100% धनुष्यबाण ही दोन्ही सीट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हा. त्या ह्या गणाची खाली 2 आणि वरचे तिन्ही सीट हा. ही बापू लागणार. जिल्हा परिषदला दादासाहेब लवटे सारखा उमेदवार आणि उमेश पाटलाची मंडळी आहे अतिशय चांगल्या मताने निवडून येईल. तेव्हा पण बापून कामं पण केली तिथे. बाळासाहेब डाळे. हा, बाळासाहेब डाळे. हा. हा, कसं काय? कसं काय काम केले ती कासारगड काम केले सगळे सरपंच आधी ग्रामपंचायत होतं पुन्हा सरपंच झालं. हा, हा, हा. काम केले ना त्यासाठी घेणार बाबासाहेब कसा मागतोय 40 लाख हप्ता मटकवाल्याला हा, हा. ती कसं माग बापून घेतली म्हणून काय झालं? हा. बापून घेतलं म्हणून काय बिघडलं? नेता घडवण्याची हा. फॅक्टरी हा, हा. हे ऊसतोड मजुराचा मुलगा आहे. हा. त्याला उमेदवारी दिली आहे कोण? दादासाहेब लवटे. आणि तुम्ही सांगोला नगरपालिकेत तुम्ही बघितलं असेल हा. एक शेळ्या राखणारी सामान्य महिला सामान्यातल्या सामान्य जनतेला हा. नेता करण्याचं घडवण्याचं काम हा. ही फक्त शहाजी बापू करू शकतात. आबासाहेबांना मुख्यमंत्रीची ऑफर होती हा. काय पण त्यांनी घटकात एका ह्याच्यात त्यांनी कॉम्प्रोमाइज करून घेतलं. हा. काय भाजपमध्ये गेली. आबासाहेबांनी 50 वर्ष पक्ष जिवंत ठेवलेला त्यांनी एका झटक्यात शून्यच केलं. सांगोलच्या नगरपालिकेत सपाट केली सगळी. अजून काय करायचं? हा. मग आता इथं तसंच व्हायचं. बरं दादासाहेब लवटे, उमेश पाटील, बंडगर साहेब. दादासाहेब लवटे तर विक्रमी मताने सांगोल तालुक्यात मतांनी निवडून येणार. विक्रमी मतानं? हो, तालुक्यात 1 नंबर मतांनी निवडून येणार. 100% तिन्ही पण सीट बापूची लागणार. किती विषय लागणार बापू? तिन्ही पण सीट लागणार. बाळू बंडगर, उमेश पाटील, हा. दादासाहेब लवटे. बर 100% लीड न दादासाहेब लवटे लीडच मोजायला लागणार. बर. हो लीडच मोजायला लागणार. कारण आमची पिढ्याने पिढ्या लाल बावटा आहे ना आमचा काय हा. त्याच्यामुळे आम्हाला टेन्शन येत नाही बर. आणि आताही निवडून येणार हा. त्यामुळे आम्हाला लय टेन्शन नाही. दादासाहेब लवटे एक 4-5 हजार मतांनी येईल की. टाकला माणूसच तसा आहे ना ते. हा. माणूसच परफेक्ट आहे ती. देवान आमदाराचं काम सांगायला गेलं तर आता काम हुडकावं लागतील. आता आम्हाला हुडकून गावलं तर तुम्हाला नंतरच्या ह्याला सांगू 100%. काय आता बोलण्यात तर आलं? काम नाही काय नाही हा. म्हणजे आमच्या तर निदर्शनात काय आले बाबासाहेब लय दिघाना मोठा आहे राव. कसं काय? लय मोठे दिघाना पुन्हा आहे राव. कसून काम आहे परमानिक माणूस आहे होती. आम्हाला बापूच पाहिजे की हा. यांनी काय केलं 20 वर्षात? हा. अहो 10 वर्ष ग्रामपंचायत ताब्यात आहे. बघा बाजार तडकपर्यंत गेला. हा, हा. बाजार जागा इकडे आहे का तिकडे आहे? हा, हा. म्हणजे काय काम केलं त्यांनी? कुठं काय केलंय मुरमाची पाठी टाकली का ग्रामपंचायत? हा. नंबर बंद, वाळू बंद, घर काय बांधायचे. हा, हा. कुठं नारळ फुटला आता त्यांनाच माहित. आम्हाला तर काय दिसलं नाही 1.5 वर्षात. कुठंच उद्घाटन नाही झालं. कुठंच दिसला नाही आम्हाला तर महमूद विभागात तर महमूद जिल्हा परिषद गटात तर दिसला नाही. शहाजी बापू झाला पहिलो. धनुष्य बांधण्याशिवाय पर्याय नाही इथं राहिला. कामच होत नाही त्याशिवाय. कारण काय दादा लवटे वनवी आहे. दादा लवटे वनवे. वनवी कसं काय वनवे? दादा भाऊचं काम चांगलं आहे. माणूस चांगला आहे. तळागाळातला माणूस आहे. सर्वसामान्याला संघ घेऊन चालणारा माणूस आहे. दर्शक हो नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्याच अनुषंगानं मी आता सांगोल मधली अतिशय महत्वाची आणि जिथं चुरशीची फाईट होणार आहे ती जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे अर्थात महोद या गटामध्ये आलोय. खरं तर महोदचं चित्र बघता शहाजी बापू पाटील यांनी दादासाहेब लवटे यांना या ठिकाणी उमेदवारी दिली आणि शेतकरी कामगार पक्षाने दीपक आबा यांच्या युतीकडून त्या ठिकाणी बाळासाहेब ढोणे आणि त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली आहे आणि इतर नावं देखील या उमेदवारीच्या मध्ये चर्चेमध्ये आहेत. अनेक जण या ठिकाणी रणांगणात आहेत. खरं तर ही फाईट नेमकी कशी लागणार आहे हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं आहे. खरं तर ही निवडणूक म्हणजे ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी अतिशय महत्वाची निवडणूक असते. या निवडणुकीच्या अनुषंगानं पुढच्या निवडणुकीची सगळीच राजकीय गणितं त्या ठिकाणी बदलणार आहे. ती खरं तर शिवसेना म्हणजे शहाजी बापू पाटील यांनी त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ते मोठ्या जोमाने मोठ्या उत्साहाने या रणांगणात आहेत. दुसरी बाजू बघायला गेली तर शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा यांचा त्या ठिकाणी नगरपालिकेत पराभव झाल्यामुळे त्या पराभवाचा वचपा करण्यासाठी ते देखील त्या ठिकाणी रणांगणात आहेत. खरं ही फाईट अतिशय महत्वाची, चुरशीचे, आटीतटीचे, कारण इथं प्रत्येकाची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागली आहे. खरं तर ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निवडणूक अतिशय महत्वाची असते. कारण ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचून तिथला विकास करण्यासाठी आणि त्या विकासाच्या जोरावर येणाऱ्या आमदारकीची गणितं घालण्यासाठी ही निवडणूक त्या ठिकाणी अतिशय महत्वाची आहे. मी आता महोद गटामध्ये नेमकं महोदचं राजकीय गणित कसं आहे, लोकांचं कोणाच्या पाठीमागे कौल आहे, लोक कोणाच्या मागे जाणार आहे ते आणि इथले महत्वाचे प्रश्न काय, ही निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यावरती जाणार आहे, चला महोद गटाकडून जाणून घेऊया. तर सुरुवातीलाच आमचा तरुण मित्र आहे, काय म्हणतो दादा? नमस्ते. नमस्ते सर. काय नाव? महाप्पा गायकवाड सर. काय करता काम? काम गॅरेज शिकतो सर. आता गाडी शिकताय? आयटी केला नाही? आयटीआय आमचं सर आता चालू आहे सध्याला. आयटीआय करताय. वय किती आहे?
वय 18 वर्ष पूर्ण आहे सर. मतदान आले मतदान आले सर. माझं पहिला मतदान आहे. बर पहिलं मतदान कोणला? धनुष्यबाण आलं सर. धनुष्यबाणला पहिलं मतदान. हा. कशासाठी? शहाजी बापूंची तालुक्यासाठी विकास केले त्यामुळे मी धनुष्यबाणाला मतदान करणार. कोण आहे उमेदवार इकडे? हा? उमेदवार कोण आहे धनुष्यबाणला? दादा लवटे. दादासाहेब लवटे. हा. दिलाय बापून योग्य उमेदवार इकडे? हो. उमेदवार योग्य दिलाय. हा. काय ते संपर्क ते काम काय का त्यांची? त्यांची आता भरपूर आहे. तुम्ही गावकडे सगळीकडे विचारलं. हा. मी सांगत नाही स्वतःहून. हा. जी लोकांना विचारा त्यांनी सांगू शकतात तुम्हाला काय 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 गावासाठी काय केलं, कोणासाठी काय काय नाही, हा. या गावासाठी काय केलं, तालुक्यासाठी काय काय बापूचं मतदान सगळं सांगणार तुम्ही. हा. हा. पहिलं मतदान वाया जायचं. नाही आम्हाला खात्री आहे साहेब. हा. आमचं मतदान कधी वाया जाणार आहे. आम्ही फक्त आणि फक्त धनुष्यबाणाला मतदान करणार. पहिली तर प्रतिक्रिया तगडी मिळते. धनुष्यबाणला मतदान करणार होते. काका नमस्ते हो. कुठलं गाव? म्हणजे मतदारसंघ कुठला आहे तुमचा? जिल्हा परिषद मोहोळ मध्ये येत आहे. काय करते तर मोहोळला? कोण आहे म्हणजे बापूच्या हवा आहे का बाबासाहेबांची हवा आहे? आता म्हणजे बापून कामं केली ते ना, पाईपलाईन आणली, हा. पाण्याची सगळंच आहे ते आणून त्यांनी ठेवलेलं आहे. पाणी गावा आधी आणले म्हणजे गणपती म्हणजे. नाही आता चालवला तरी आता पाईप बापूच्या ह्याच्यात आल्या त्या. हा, हा, हे आधी आमदार होतच की, हा. बाबासाहेब देशमुख होतच की, हा, पण त्या काळात काय वाजवेच नाही तर हा, हा, मग उगाच कसं म्हणायचं कोणी आणलं ते. हा. म्हणजे बापूच्या काळात पाणी आलं. पाणी आलेलं हा. बापून बाकी काय पाणी सोडून काय कामं केली? कामं केलीत की, हा, काय काय केलं? मंदिरं बांधलेली ती, हा. रस्त्याची कामं केली ती, हा. सर्व कामं केली. विकास आहे. बापू मागं राहतील लोक येते. जाणार की हा, 100% बापूचे बसणार. तालुक्यात बसले मला इथं बसायला काय. हा, हा. तर या प्रतिक्रिया करतो सुरुवातीला शहाजी बापू पाटील यांच्या बाजूनं. आता जर ग्राउंड रिपोर्ट बघायला मिळतोय. साहेब नमस्ते. नमस्कार. काय ना जितेंद्र बाजारे महूद. बहुत प्रॉपर बहुत मोठं गाव आहे. मोठं 16,000 लोकसंख्येचं गाव आहे. तसं 19,000 लोकसंख्या आहे हा. नवीन मोजणीनुसार, हा, हा. पण 16,000 लोकसंख्या 2001 आहे. सोला म्हणजे जवळपास नगरपालिकेकडे मतदान आहे मंगळच्या हो आमच्या. हो हो. काय इकडे जिल्हा परिषदला काय वाढतात इकडे? जिल्हा परिषदेला सध्या दादासाहेब लवटे शिवसेनेमार्फत उभा आहेत. हा. एक तरुण तडफदार आणि सुशिक्षित उमेदवार आहेत. हा. आणि पंचायत समितीला तीच अवस्था आहे. हा. सोनाली उमेश पाटील म्हणून एक उमेदवार आहेत. हम्म. त्याही सुशिक्षित आहेत आणि त्यांच्याही डिग्री झालेली आहे. हम्म. असे 2 चांगले उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत. शिवसेनेकडून शहाजीबापू पाटलांनी आम्हाला खूप छान 2 उमेदवार दिलेले आहेत. आपण उमेदवार निवडताना योग्य उमेदवार निवडला. योग्य उमेदवार. आणि कसं असतं माहिती आहे का, ग्राम विकासाचा पायाच सुशिक्षित उमेदवारापासून असतो. पूर्वीची पंचायत समिती जिल्हा परिषद फक्त खोऱ्या पाटी वाटण्यासाठी असायची. आता जे पंचायत समितीचं चित्र बदललेलं आहे, जिल्हा परिषदेचं चित्र बदललेलं आहे. इथं सुशिक्षितांना रोजगार उपलब्ध करून द्यावा लागतो, त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून द्यावा लागतात, त्यांच्यासाठी व्यवसाय उद्योगाला चालना मिळावी लागते. आणि ते ह्या दोन्ही उमेदवाराकडून शक्य आहे. आणि हे दोन्ही उमेदवार सुशिक्षित असल्यामुळे आणि तरुणांचा कल त्यांच्याकडे जास्त आहे महूद भागातल्या. आधी नगरपालिकेची अवस्था काय होती? कोणाकडे आधी? शहाजीबापूंच्याकडेच आहे. जिल्हा परिषद आधीपासून. ह्या भागातले जे जिल्हा परिषद सदस्य आहेत ते शहाजीबापूंचेच आहेत. आणि शहाजीबापूंनी जो 5,500चा विकास निधी आणलेला आहे, त्या विकास निधीवर आधारित ह्या दोन्ही उमेदवारांनी, आमचे उमेश पाटील असू द्यात किंवा दादासाहेब लवटे असू द्यात, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात खूप मोठं काम आहे त्यांचं. दादा नमस्ते. नमस्कार. काय ना संतोष पवार. गाव हेच हेच. बर पवार भरपूर आहे वाटतं गावाच्या. होय भरपूर आहे. काय ते काय जिल्हा परिषद एकूण राजकारण काय चालू आहे? राजकारण काय, दादा लवटे वनवे आहे. दादा लोक वनवे. वनवे कसं काय वनवे? दादा भाऊचं काम चांगलं आहे, माणूस चांगला आहे, तळागाळातला माणूस आहे, सर्वसामान्याला संघ घेऊन चालणारा माणूस आहे. हा. राजकारणातला अभ्यास नेतृत्व आहे. शहाजीबापूंचे निष्ठावंत कार्यकर्ते हा. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर त्यांचा छाप आहे. हा. संपर्क असतो त्यांच्या, म्हणजे कधी फोन केला कधी असतं? तुम्ही निम्म्या रातचं 12ला फोन लावा, दादा भाऊ उचलते. बर आहे त्यांचं वजन शहाजी बापू मध्ये, शिवसेनेमध्ये आहे त्यांचं वजन. भरपूर वजन आहे त्यांचं. हो. त्यामुळे ते बापू उमेदवार योग्य दिलाय. एकदम योग्य उमेदवार दिलाय. साहेब नमस्ते. नमस्कार. बोला. काय नाव तुमचं? मी डॉक्टर शरदचंद्र नागणे. डॉक्टर आहे तुम्ही? हो. बरं. कुठं दवाखाना? माझा दवाखाना इथं पवारवाडी रोडला आहे. बरं काय आहे खरं तर डॉक्टरांची प्रतिक्रिया, पण सुशिक्षित माणसाची प्रतिक्रिया महत्वाची आहे. आता प्रतिक्रिया मी आता खरं तर यांचं ऐकायला आलो होतो. तर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात पण राजकीय प्रगल्भता माझ्याकडे कितपत आले हे आता अजून मला पण माहित नाही. मी माझं मत व्यक्त करेन, पण आता सध्या समजा मी एक मत व्यक्त केलं तर उद्या मी स्वतः मतदार उद्या त्याच मतावर ठाम राहील का नाही मला माहित नाही. परवा मी त्याच मतावर ठाम राहील का नाही माहित नाही. मतांची मतदान करणारा कुणाला करणार आहे, कुणाला नाही करणार हे आम्हालाच आजपर्यंत कळलेलं नाही. कुणाला करायचं कुणाला नाही, म्हणजे मी हे आपल्या ह्या पातळीवरती बोलत नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यापुरतं मर्यादित माझं हे विधान नाहीये.
त्या बघायला मिळते. अजून काय लोक आहेत ते जाऊया, संवाद साधूया. साहेब नमस्ते. नमस्ते. काय पांढरी कपडे घालून काय कुठे भेटून नाही गाव ऑर्डरही नाही, सर्वसामान्य मतदार सामान्य आहे माणूस मी. आहे ना? हो, पण नाद आहे पांढरी कपडे घालायला. पहिल्यापासूनच घालतो पांढरे कपडे. आता इथे काय चालू आहे जिल्हा परिषद काय माहिती लोक कुठे येतले? काय नाही, एक नंबर दादासाहेब लवटे, उमेश पाटील, बंडगर साहेब. दादासाहेब लवटे तर विक्रमी मताने सांगोल तालुक्यात मतांनी निवडून येणार. विक्रम मतानं हो, तालुक्यात एक नंबर मतांनी निवडून येणार. अहो लय सुरू साहित्य मोहन गटात. कितीही असू द्या, हा. निम्या रातचा 2 वाजता फोन करा, ती उचलणार. काही समस्या असू द्या, सोडवणार. अहो दीपक आबा आणि बाबासाहेब एकत्र आहे इकडे कसं काय अहो तुम्हाला काय? सांगोल्यात सगळीच एक झाली होती, हा, तरी पण झालाच ना विजयी. हा. पण ते शहरातलं वेगळं असते गावाकडलं वेगळं अहो असते. तसं काय नाही, हा, होऊ शकतं. विक्रमी मतान सांगोल तालुक्यात विक्रमी मतान सीट निवडून येणार. हा. दादासाहेब लवटे साहेबांचं, उमेशजी पाटील यांच्या मंडळींचं, हा. बंडगर साहेबांचं, सगळ्यांचं. अहो बाबासाहेब देशमुख लय विकास केला अहो काय विकास केलाय दाखवा ना. मंजूर कुठं आमचा 5,500 कोटीचा निधी पण कुठे गेला? विकास केला म्हणताय तर. हा, 5,500 कोटीचा आम्ही निधी आणलायच ना हा, हा, हा. बापूंनी आमच्या. बर हा. त्यामुळे बापूला उमेदवार इकडे 100% विजय हा 100% आहे. आणि विक्रमी मताने सांगोल तालुक्यात दादासाहेब लवटे यांची 100% विजयी होणार ह्याची मला खात्री आहे. लवटे विक्रमी मतानं सीट येणार आहे ही. 100% की आज मी तुम्हाला 100% वचन देतो. गुलाल 100%. 100%, 1000%. हा, ही खरं प्रतिक्रिया दणकेबाज बघायला मिळते. 100% निकाल या तर शहाजी बापूंच्या बाजून लागणार आहे, कारण उमेदवार त्यांनी अशा पद्धती दिलेत. आबा आले तर पाठीमागणं आबा काय म्हणतो? राम राम. राम राम. घेतला नाही बाजार घेतला नाही. आंबा 2 मिनिटं या बाजून थोडं साईडला. कुठलं गाव? महूदच. बर. काय आता जिल्हा परिषद निवडणूक लागली, लोक काय वेगळं बोलायला तिकडं. काय होईल इकडं? कुणाचं गट येईल? म्हणजे बाबासाहेब येईल का शहाजी बापू येईल? बाबासाहेब येणार. बाबासाहेब येणार. कसं काय येणार बाबासाहेब? तसं आहे, तशी आमची लोक येणार. बाबासाहेब येणार. काय कामं केली नाही म्हणते त्यांनी? कामं कशी केली नाही ती उघड लोक इकडे येते का? हा, शहाजी बापूला कामं केली म्हणते त्यांनी. शहाजीने कामं केली. हा, कोण म्हणते हा. गट बाबा आमदार साहेब येणार. येणार. नक्की. नमस्कार हो. या इकडं. आपल्याला कळत नाही. बर ठीक आहे. या पद्धतीच्या खरं तर प्रतिक्रिया आता तरी त्या ठिकाणी लोकांच्या बघायला मिळते का? आबा ना राम राम. राम राम घेतला नाही बाजार? नाही घेतला. लई मोठं कुटुंब आहे वाटते. बारकच आहे, बोलाय काय काम. काय आता जिल्हा परिषद लागली इकडं. बर, काय चर्चा चालू म्हणजे कोणाची बाबासाहेब गटाची हवा आहे का शहाजी बापूची हवा आहे? हे बाबासाहेब लय दिघाना मोठा आहे राहून, कसं काय? लय मोठी दिघाना सोपून आहे राहून. हा, कसं काय पण काय काम माहिती आहे काय? लय कसून काम आहे, प्रामाणिक माणूस आहे होती. हा, या काम कमी होऊ द्या, ज्यादा होऊ द्या, पण प्रामाणिक माणूस आहे, त्याला शब्द पाळते, चांगला आहे, काय अडचण नाही. काय लोक म्हणजे आता फोन उचलत नाही ते काय नाही ते कसं काय? अहो, आमचा फोन त्याच्या रातच्या 12ला उचलते, माझा तर उचलते बरं सांग. होय, हा, 100% रातच्या 12ला उचलते सांगण्यासारखं. हा. होय, आता त्यांचं चुलत भाऊ ते आणि सोबत नाही ते. ते कसं अनिकेतच त्यांचं जे काय वैयक्तिक असेल त्यांच्यावर आपण लय बोलू शकत नाही. हा. आपण काय तेवढं इतक्या ताकदीचं आपण नाही बरं सांगायचं. कसं आहे, एका नाण्यात 2 बाजू आहेत, त्यांची ती एकच असते ती, हा. पण ते आपण बोलू शकत नाही. आता लोक म्हणजे 1.5 वर्षात काय साधा एखादं उद्घाटन नाही, नारळ फोडला होते कुठं कामाचा विकास. नसू द्या, नसलं तरी चालतंय बरं का, पण अतिशय देवासारखा माणूस बाबासाहेब. कोण आहे उमेदवार? कोण आहे इकडे? चर्चा कोणाची? आयला ते चर्चा म्हणजे हा, दोन्ही कोण राहिले वाटतं? ते बाबासाहेब आहेत, हा, डाळे बाळासाहेब डाळे. ते हा. माणूस चांगला. त्या मोहित गावचा सरपंच आहे होते, बर बर. हा, त्याने काम चांगलं केलेलं आहे ना. गट मागे त्यांचा आहे मोठा. मोठा गट आहे ना, हा. घट मोठा आहे, पण कसं असतं मागमोर होईल आपल्याला ते म्हणाय, पण जी युक्ती आहे ती चांगलीच आहे ती. हा, बरोबर. काय नमस्ते. नमस्ते. कधीपासून माळ आहे गळ्यात? 1 वर्ष झालं आता नवीन घातली बर. म्हणजे कंट्रोल होतंय का खायचं? सगळं कंट्रोल. होतंय. हा, काय इकडे जिल्हा परिषद निवडणूक लागली, कोण म्हणते बाबासाहेब देशमुख गट येतंय, कोण म्हणते शहाजी बापू आलं पाहिजे, काय चर्चा काय इकडे? गट शाज बापाचा येणार, विकास कामच तेवढे त्यांचे तालुक्यात. कसं काय? हा, पूर्ण तालुक्यात काम आता मोठे पाईपलाईन पण मोठी चालली आहे, 6 फुटी पाईपलाईन. हा, शेती पाण्यासाठी, प्यायच्या पाण्यासाठी सगळी त्यांनी सोय केली. हा. त्यांनी काय केले आतापर्यंत. काय बापून टक्केवारी घेतली म्हणलंय चर्चा इकडे? टक्केवारी घेतली तरी घेऊ द्या, ना घेतली तर ना घेऊ द्या, पण काम करणं महत्वाचं आहे ना. टक्केवारी घेणं महत्वाचं नाही. हा, हं. बर कोणी काय पण म्हणते, काम व्हायला पाहिजे का नाही. बर बर. उमेदवार कोण दिलाय बापू इकडे? उमेदवार हे देशमुख आहे, हे इथं लवटे वाटतं. लवटे, दादासाहेब लवटे. हा. चांगला काय माणूस, त्यांचं? चांगला माणूस आहे, हा, उमेदवार योग्य दिलाय. योग्य. हा, शेतातनं काय कामं केली इकडे? आतापर्यंत तर काय केलं नाही. हा, काय बघायला मिळाली? काय बघा नाही. अवघड आहे. नमस्कार हो. नमस्कार. काय शेतातनं काय कामं केली म्हणते इकडे काय? काय सत्ता नसल्यावर कुठलं कामं करणार. बापूंची सत्ता होती, त्यांनी चांगल्या पद्धतीची कामं केलेली, हा, मोठ्या प्रमाणात कामं केलेली, बर बर. प्रचंड म्हणजे
अनलिमिटेड काम आहे त्यांचे. बापूंचे हो. नमस्ते हो. नमस्ते. किती रुपयाला 10 लाख घरचं का काय घरचंच आहे. कुठलं गाव महिम. मग गट कुठला जिल्हा परिषद गट कुठला मोहोद बाहेर हा महोद महोद. मोहोदच आहे बर काय मोहोद मध्ये लई बेकार जिल्हा परिषद चालू आहे आता सगळे लक्ष इकडे जिल्हा परिषद मोहोद करत आहे काय होतं आणि काय नाही इकडे काय बापूचा विकास कामं चालतील का इथं बाबासाहेब देशमुख चालतील बापूच चालेल बापूच. बापून चालेल बर काय आहे ते बापूच काम होय बापूची सगळी काम आहेत. हा केली ती बापू काम बर बापून कामं केली ती केले आणि बाबासाहेब देशमुखांना त्यांची आहे ती पण बापूच जास्त आहे पहिला. बर म्हणजे बापू शेजारी पण म्हणता का तुम्ही इकडं शेजारी पण बापूच काम चांगली. सांग अजून काय लोक आपल्या सोबत आहेत साहेब नमस्ते नमस्कार. घेतला नाही बाजार हा घेतला ना आता बाजारात आता आलोय. सुरुवात करायला हा, सुरुवात मोठा भरतोय बाजारात हो भरपूर मोठा भरपूर. या भागात एकदम मोठा सगळ्यात हा बाजार आहे. हा सर्व भरपूर मोठा आहे. लोक पण भरपूर आहे इथं हो हो भरपूर कारण जिल्हा सगळे परिषद असतात. पण महत्वाचा इथला गट हो, हो, कारण गट भरपूर आहे. मोठा हीच गाव काय 15-16 हजारचं गाव म्हणतो. हो हो हाय हाय. बाकीची गाव आहेत इथं तर काय इथं जिल्हा परिषदला म्हणजे कुणाचा माणूस आला पाहिजे शहाजी बापू तिथे आला पाहिजे ते दोघांचा? शहाजी बापू झाला बैल. शहाजी बापूंचा हा काय बापू मोठ्या प्रमाणात- धनुष्य बांधण्याशिवाय पर्याय नाही इथं राहिलं. हा. कामच होत नाही त्याशिवाय. बर हा धनुष्य बांधत धनुष्य बांधत हा काय काम बापू काय काम करतो बापू आपलं? लय लय कामं म्हणजे कुठली कामं ठेवली अशी नाही ती सगळी कामं चालू आहे ती आणि सगळी करंट मधली कामं आहे ती अजून हा असं एकही ही नाही की कामं ठेवली नाही ती. बर हा. एवढं तर काय बापू हो कामं? हो कामं भरपूर आहे ती. हा काय तुम्ही शेजारचा आहे म्हणून म्हणताय बापूला नाही 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 शेजारचं नाही पण काम विकास भरपूर केलाय बापून. बर हा आजपर्यंत या तालुक्याचा विकास कवा झाला नाही असा विकास झालेला आहे. बर हा. बाबासाहेब देशमुख काय काम केलं आता 1.5 वर्षात ते आमदार आहे तुमच्या या भागाचे हो हो आहेत की पण विकास काय झाला नाही. 1.5 वर्षात काय बघायला मिळणार हो हो काय काय बघायला मिळत नाही आम्हाला. हा साहेबात काय म्हणतो नमस्ते हो नमस्ते. काय ना संजय साबळे. हो साबळे साहेब थोडं आपण साईड करू आपल्यामुळे कोणाला अडचण नको इथं. हो बरोबर. बर मोहोद गाव हा मोरगाव. काय जिल्हा परिषदचा तर आम्ही कॉल जाणून घेण्यासाठी या भागामध्ये आलो हा. काय म्हणते जेडपीचं काय खरं खरं वातावरण सांगा इथं काय जेडपीच या गावात आमच्या भागात हा. शहाजी पाटलांनी भरपूर विकास काम केले. हा त्याच्यामुळे आणि मी माझा बाजार मी धंदा आहे व्यवसाय व्यापारी आहे मी. हा, हा. ज्वारी बाजरी ही ती दादा लवटे त्यांच्या गावात लोटेवाडीकडे मी जातो. हा. त्यांच्या गावातला विकास बघून आमच्या गावाच्या पेक्षा तुम्हाला आनंद वाटतो. हा, 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 बर इतकं त्यांनी ह्याच्यावर नसताना पदावर नसताना सुद्धा तिथलं काम त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. गावातलं तंटा बेंटा येते सगळं त्याच्या तंटाचं झालं तर ती स्वतः त्यांच्या घरी जाऊन मिटवते. बर हो इतकं त्यांचं काम जोरात आहे. हा, हा. आता बापू आमदार नाही तर जवळपास 1.5 वर्ष झालं बापू लक्ष असते का गावाला तर हा. बापू सारखं लक्ष असतं गावातून. हा, मिटिंगा इकडे तिकडे कोणाचा कार्यक्रम असला त्यासारख्या गाठी बिठी सारख्या चालूच असते त्या. हा. गटातटाच बापू लय राजकारण करते मग जाते पाहिजे कुठला जातीला माणसाने काम करता येते म्हणजे बोलो काय ना पहिल्यांदा शहाजी पाटील हो धनगर समाजाला पहिला मान देतात. हा हरिजन समाजाला मान देतात. मातंग समाजाला मान देतात. हा सर्व असे जो माणूस मांडीला मांडी लावून लहान मुलगा जरी गेला त्यांच्याविषयी तर मांडी लावून शहाजी बाबा पाटला बसण्याचा अधिकार तो लहान मुलाला सुद्धा आहे. ठीक आहे नमस्कार नमस्कार. त्या लोकांची तिकडे प्रतिक्रिया घेतल्या लोक मग बाबासाहेब देशमुखांनी लय कामं केली या भागामध्ये अहो काय पावचं वर्ष नातूलाच पैसे साठवून ठेवले हा मग काय केलंय. 5 वर्ष आता आमदार साहेबांचं काम चांगलं होतं की हा, हा. त्यांचं काय काही नाही काय हे गावामध्ये काय काम केले त्यांनी कुठं काय केलंय मुरमाची पाठी टाकली का ग्रामपंचायत हा मटका बंद 2 नंबर बंद वाळू बंद घर गायच्या बोकान बांधायचे हा 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 बरोबर आहे वाळू कशाला बांधायचे हा 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 त्यांनी निलावा काढायला पाहिजे का ताब्यात आल्यावर काय बी करायचं सुटतं का हा हा बर असं नाही. लोकांनी मग अवघड लय हा कठीण आहे. बर मग बापून तसं काय कोणाला बंधन केलंय हा ती पाईपलाईन त्या पैशावरनं नेली तिकडं हा जवळजवळ 16 गावाला पाणी जाईल हा हा म्हणजे एकनाथ शिंदेचं काम आहे ती. बर हा हा बापून वजन वर लय मोठा वर पण हिथं तर कुठं कमी आहे. हा हा वर वजन आणि हिथं तर कुठं कमी आहे. आता काय म्हणतात ही गट बापूच आहे म्हणजे ते मौत गट हो आता बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबासाहेब पाटील काय अशी ताकद पाडतो म्हणते लय. आणि नाही पडली तर हा 500 रुपये शेअर ठेवा हा तुम्ही पण. हा बापू पडतेल वय लय ताकद लावली तिने त्या पडत नाही. हा काय झालं तर काय बी होऊ द्या हा कधीच पडणार नाही. बर नगरपालिकेत कसं झालं सांगोलच्या मग सांगोलच्या नगरपालिकेने सपाट केली सगळी अजून काय करायचं. हा मग आता इथं बी तसंच व्हायचं. हा हा बर बापून उमेदवार चिठ्ठी दिली तिथं काय नाव? चांगलं आहे. हे आहे बाबा लवटे हा आणि उमेश पाटलाही बायको आहे का हा उमेश पाटील कशी काम त्यांची तर त्यांची चांगली आहे ती. हा
बर चांगले एक नंबर त्यांच्या विरोधात लय मोठी मोठी माणसं उभा राहिला किती बी मोठी राहू द्या सपाट हा तुम्ही त्याची काळजी करू नका बर त्यामुळे बापू पाहिजे तिकडं आम्हाला बापूच पाहिजे की हा. त्यांनी काय केलं 20 वर्षात हा अहो 10 वर्ष ग्रामपंचायत ताब्यात आहे बघा बाजार सडकपर्यंत गेला हा हा बाजार जागा इकडे आहे का तिकडे आहे हा हा काय बदल कुठं आहे काय बदल केलाय पावत्या पावसात खातोय हा टेंडर द्यायला पाहिजे हे ग्रामपंचायतचं पावसाचं काम आहे का पैसे घ्यायचं हा प्रत्येक बाजारला 10,000 घेतोय हा त्याच्या काय बापाच आहे का बाजार हा का त्याच्या ताब्यात दिलंय गाव हा लोक म्हणते बापू टक्केवारी दिली घेते मग टक्केवारी घेणार आहे. बाबासाहेब कसा मागतोय 40 लाख हप्ता मटकवाल्याला ती कसं माग बापून घेतली म्हणून काय झालं बापून घेतलं म्हणून काय बिघडलं बिन पैशाचं कोण काम करतंय मला सांगा की तुमच्याकडे जर आलं तर कोण बिन पैशाचं काम करतं का नाही करत हा. इथं ग्रामपंचायतीत दाखला काढा गेला तर ती थकबाकी भरा हा, हा. म्हणते ते का नाही बरोबर, हा. मग ही बापूचं काय काम आहे काम केलंच पाहिजे ना हा, हा. जवळजवळ 10 वाड्यावरच केलं तर बर हा समाज मंदिर सगळ्यांना दिलं त्यांनी पक्षपात धरलाच नाही हा, हा. बाबासाहेब आता आमदार साहेब होते हम्म. आणि सगळे समाजाची 2-2 माणसं होती हा. त्यांचं कार्य चांगली होती हा. कुठतरी समाज मंदिर द्यायचं एखाद्या माणसाला तसं यांचं काय हो बाबासाहेब देशमुख म्हणते तर भाजप सोबत घेत आता कसं भाजप काय चांगलं नाही म्हणते तर ते आम्हाला का भाजपचं नाही ह्याचं काय आमचा इथला कार्यकर्ता झाला नाही बाजार हा. चांगलं आहे. हा चांगला आहे. त्यामुळे इथे शहाजी बापू चालणार चालणार हा एकनाथ शिंदेचा गट येणार निवडून हा, एकनाथ शिंदेचा गट निवडण्यामध्ये साहेब नमस्ते हा नमस्ते तर गाव लय तापले तुमचं अलीकडे अजून निवडणूक 10-15 दिवस निवडणूक आहे लोक धडाधड इकडे कोण शहाजी बापू म्हणते कोण बाबासाहेब देशमुख म्हणते काय होईल जिल्हा परिषदला कशाला कोण काय म्हणते काय म्हणणार नाही कारण लोकांची त्या लोकप्रतिनिधीची ओळख सुद्धा नाही आतापर्यंत दिसला पण नाही तो प्रतिनिधी आपल्या गावात बाबासाहेब देशमुख ओळख नाही नाही कधीच नाही हा नाही हा येत आहे घरी नाही त्यांची चौकातली चार झाली का बाकी जनतेशी काय घेणं देणं नाही त्यांना काम कशी व्हायची इथले झालीच नाही ती हा ही आपलं बापून जी काय मजूर केले त्याचं नारळ पडत बसले तर गडी बर हं? बाकी काय नाही 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 हा बापूंचा पराभव झाले कुठं दुःख वाटतंय मनामध्ये निश्चित हा निश्चित हा 10 वर्ष तालुका मागे गेला नुकसान झालंय हो हा आता कसं आहे, जिल्हा परिषद कसं होईल? जिल्हा परिषदला दादासाहेब लवटे सारखा उमेदवार आणि उमेश पाटलाची मंडळी आहे हा. अतिशय चांगल्या मताने निवडून येईल तेव्हा आपण बापून कामं पण केले तिथे हा. होय अहो, आता दीपक आबा तिकडे आहेत त्यांच्याकडे आहेत आबापाशी काय हा. आबापाशी काय नाहीच नाही. हा. त्याने आता काय त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची हा, हा. ते आमदार नाहीत कुठल्या म्हणजे त्याला संधीच नाही कुठल्या पक्षाची असं वाटतंय ह्या निवडणुकीला बाबासाहेब हे शहाजी बापू आणि दीपक आबा एकत्र यायला पाहिजे होता काय हाही बरं आहे हाही बरं आहे हा हो. त्यामुळे थोडीचा उमेदवार आहे ती दोन्ही तशी हा हा जिल्हा परिषद गटामध्ये का हो? म्हणा, हा. काय म्हणतात काय जिल्हा परिषद काय वार इकडे काय इथं बाळासाहेब डाळे हा बाळासाहेब डाळे हा कसं काय कसं काय बाई काम केले ती कशाकडे काम केले सगळे सरपंच आधी ग्रामपंचायत सदस्य होतं पुन्हा सरपंच झालं हा 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 हा, काम केले ना त्यासाठी काय वार त्यांचा वारं म्हणजे 100% वार आहे सगळे महिलवाले सगळे माणसं म्हणतात की तुम्ही आलाच म्हणून आलाच म्हणून. हा हा आता ते बाबासाहेब गटाकडनं उभं राहील बाबासाहेब हा देशमुख. बाबा शेतात काय म्हणून कामं केली मग शेकाप नाही आता म्हणणार आणि काय म्हणते ते, हो पण तुम्ही काय सांगताल आता गावात काम बघताय तुम्ही कसं आहे सगळं कुठे काय चालू आहे सगळे बघते ती समोरच आहे तुमच्या काय तुम्हाला दाखवतो कसं काम बघा हा, हा. बर बरोबर आहे हा ते माणसाने काम केलं त्या माणसाला मतदान देणारच ना हा बरोबर बरोबर आहे ना काम बघा कशी केली ती बापूने काय काम केले ते हो का जे ते ती म्हणणारच नाही केली ती केली हा पण तुम्ही सांगा काय केलं नाही नाही केली असते हा हा साहेब नमस्ते नमस्ते नुसती गाजरे घेतली काय गाजर ककडी आहे बीट आहे बरं गाजरे खात खात बोलतो घ्या, गाजर घ्या. भूमी लागली काय आता जिल्हा परिषदला काय केलं कुणाला गाजर दाखवायला इथं गाजर आता हा ज्याला दाखवायचं त्याला दाखवायचं मग काय कुणाला दाखवायचं लागेल गाजर हा गाजर आता हा मग तुम्हाला गाजर आजपर्यंत कोण दाखवले ज्यांनी दाखवले त्याला दाखवायचं ज्यांनी दाखवलं त्याला दाखवायचं हा बरं आता इथं शहाजीबाबू पाटलांचा गट उभा राहिलाय दीपक बाबा साळुंके आणि बाबासाहेब देशमुखांचा गट उभा राहिलाय काय होईल चर्चा कोणा इकडं दादासाहेब लवटे दादासाहेब लवटे दादासाहेब लवटे का बरं दादासाहेब लवटे माणूस एक नंबर आहे हा जनसंपर्क चांगला आहे सुशिक्षित आहे तळागाळातली कामं करतोय हा अर्ध्या रात्री एखाद्यावर अडचण आली तर तिथं ते धावून जातो संपर्क असले हो जनसंपर्क दांडक आहे त्यांचा म्हणजे बापून उमेदवार देताना अगदी इच्छी उमेदवार दिला इथं. हो हा त्यामुळे त्यांना फाईट कोण येऊ शकणार नाही नो चॅलेंज हा दादासाहेब लवटे हे फिक्स जिल्हा परिषद सदस्य आहे हो पुढे लय समोर लय ताकदी मोठी किती द्या. ताकद मोठी असू दे काय हा. नाही ती नुसती दिसाई ताकद असते
हा. जनता करायची करत असते बर कारण सगळी ग्रामपंचायत जनता हातात असते समोर ग्रामपंचायत सरपंच आहे ताकद म्हणजे मोठा किती गट असलं? त्यांच्याकडे आहे. हा. गट किती मोठा असेल हा. शेवटी नेता काय असा आहे त्याच्यावर ठरलं जातं खऱ्या अर्थाने ही गट आपला शहाजी बापूचा गट म्हणून ओळखला जातो इथला म्हणजे हक्काचा गट. आता ही त्यांचा पाडण्यासाठी अनेक मोठ्या ताकदी या भागामध्ये लागतात इथे तुमच्या उमेदवाराच्या असतील किंवा बाबासाहेब देशमुखांच्या असतील किंवा दीपक साळुंकेची पाटील ताकद असेल ते काय फरक पडणार नाही इथं? नाही काय फरक पडणार नाही हा. काय फरक पडणार नाही बर दादासाहेब लवटे हाच जिल्हा परिषद सदस्य होणार होणार. हो 100% 101% 100% कामं चांगल्या पद्धतीने केली विद्यमान आमदाराचे काय काम सांगायचे विद्यमान आमदाराचं काम सांगायला गेलं तर आता कामं हुडकावं लागतील आता आम्हाला हुडकून गावलं तर तुम्हाला नंतरच्या ह्याला सांगू 100% काय आता बघण्याचं तर काय काम नाही काय नाही हा. म्हणजे आमच्या तर निदर्शनात काय आलेलं नाही नमस्कार त्यांनी गाजर दिलं खायला बर म्हणजे सांगोलमध्ये लय जणांनी गाजर दिले आम्हाला सगळ्यांना. महोच्या बाजारातलं हा, मोठ्या बाजारातलं बरोबर काय इकडे मोहोळ जिल्हा पण काय म्हणते दादासाहेब लोटे एक 4-5 हजार मतांनी येईल की म्हणजे आकडे बी लावलं हा म्हणजे तुम्ही फिक्सच तर एवढं कसं परफेक्ट आपलं करताय आता आकडा माणूसच तसा आहे ना ती हा माणूसच परफेक्ट आहे ती बर हा. म्हणजे बापून उमेदवार दिले ती योग्य राहायचं बापू सारखंच काम करत आहे हे हा आणि भावी आमदार तीच आहे आता बर हा. भावी आमदार भावी आमदार सुद्धा तीच होणार आहे ही नेता घडवण्याची हा. फॅक्टरी हा हा हे ऊसतोड मजुराचा मुलगा आहे हा. त्याला उमेदवारी दिली आहे कोण दादासाहेब लवटे आणि तुम्ही सांगोला नगरपालिकेत तुम्ही बघितलं असेल हा एक शेळ्या राखणारी सामान्य महिला हा आणि तिच्या विरोधात करोडपती होता ज्याच्या बंगल्या पुढं हेलिकॉप्टर उतरतात हा त्याचा सुद्धा पराभव त्या महिलेने केला बर त्या सामान्यातल्या सामान्य जनतेला हा नेता करण्याचं घडवण्याचं काम हा ही फक्त शहाजी बापू करू शकतात बर हे का लवटे साहेबांचे आई वडील म्हणजे उचलून काम करत होते का होय 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 हा बर आणि बापून त्याला उमेदवार दिले माणूसच तसा आहे हो अहो, पूर्ण पैशाचा विषय लय वापर होणार आहे कसं तुम्ही मिळाला आहे तुमचा अहो, पैसे बापूकडे ढेकभर आहेत वाटायला काय किती बी असू दे काय असते पैशावर नसते सगळं सगळ्या गोष्टी पैशावर नसतात माणूस किती आहे हा नेता कसा आहे नेता कामाचा असला तर लोक त्याला प्राधान्य देतात हा हा नुसते पैशाकडे कोण बघणार पैसे 1000-2000 घेतलं म्हणजे काय जन्माला जात नाही इथं. हा हा माणूस हाच हा खरा म्हणजे बापून माणसं भरपूर घडली हो हा माणसं नेतं घडवण्याची फॅक्टरीज आहे बापू म्हणजे हो हा, ही करता प्रतिक्रिया महत्वाची आहे काढा त्यांचं ते. हा कसं म्हणतो बटाटा कसा आहे बटाटा 30 किलो 50चा 2 किलो स्वस्त आहे महाग आहे कसं काय बटाटा स्वस्तच आहे बरं सगळ्यात महाग काय झालं आता सगळ्यात महाग आता सध्या वटाणाच आहे तेवढा वटाणा महाग वटाणा झाला. आणि मिरची बरं हा आता निवडणुकीत पण चित्र जवळपास पडत झालं जिल्हा परिषदचं हो झालंय की. काय पुन्हा म्हणजे पुन्हा खावं इकडे काय सध्या दादासाहेब लवटे दादा लोटे दादासाहेब लवटे कसं काय दादा लोटे जन्मतातला माणूस आहे बरं लोकांच्या कॉन्टॅक्ट मधला हा लोकांची कामं करणारा हा बापूच्या सव्वासात राहून त्यांनी सगळ्या लोकांचा प्रश्न सोडवण्यात एक नंबर आहे बरं हा एवढं काम केलं त्यांनी इकडं हो हा 100% एखादं काम जर गोरगरीब जर घेऊन गेला हा. तर 100% त्याचं काम मार्गी लावते ती. आता करता ही गट सगळ्यांचं लक्ष आहे इथं हा हा स्वतः बाबासाहेब देशमुख वगैरे काय जर आता दावी तरी आमचा इथं झेंडा फडकणार हो हो खरंच काय आहे. म्हणतील की म्हणायला काय त्यांना हा. काय पण 100% तिन्ही पण सीट बापूची लागणार तिन्ही विषय लागणार बापू तिन्ही पण सीट लागणार बाळू बंडगर उमेश पाटील हा. दादासाहेब लवटे बर 100% लीड न दादासाहेब लवटे लीडच मोजायला लागणार बर हो लीडच मोजायला लागणार बापूंचा काय इकडे विषय एवढा मोठा बापून गेली 50 वर्षात जेवढा विकास झाला नव्हता हा. तेवढा विकास केलाय काय पाण्याचा प्रश्न लोकांच्या लाईट बिल हा. रस्त्याची कामं हा सगळ्यांची मार्गी लावली बर कुणाच्या रोज भांडणं तंटा हा. सगळ्यांची जिथल्या तिथं रोज जिथल्या तिथं सोडायला लावलं आणि लोकांचं बोलणं भाषण करून दिलं त्या 1.5 वर्षात काय काम झालं या भागाचं 1.5 वर्षात सध्या तसं काय निधी म्हणावा असं काय आलाच नाही हा. वर सरकार शिंदे सरकार आणि फडणवीस अजितदादा सरकार आहे हा त्यामुळे ह्यांचं काय कुठला मागाय गेलं निधी वगैरे तर काय अडकळला जाणार हा. पण येत आहे हा हा बाबासाहेब देशमुखांचं राजकारण तरुण पोरांना मान्य आहे म्हणजे भाजपमध्ये जाणं त्यांना युती करणं ते त्यांचं कसं झालं माहित आहे का आबासाहेबांना मुख्यमंत्रीची ऑफर होती हा. काय पण त्यांनी घटकात एका ह्याच्यात त्यांनी कॉम्प्रोमाइज करून घेतलं हा. काय भाजपमध्ये गेली हा. आपला म्हणजे पक्षातनं शेवटी नगराध्यक्ष लढणार होता पण त्यांनी लगी विकला गेला हा 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 बरं. हे झालं त्यामुळे लोक सगळी नाराज आहे त्यांच्यावर हा हा आबासाहेबांनी 50 वर्ष पक्ष जिवंत ठेवलेला त्यांनी एका झटक्यात शून्यच केला बरोबर आणि त्यांच्या भाऊभावाचं पण राजकारण इथं आहे भावाभावांचं पण राजकारण आहे हा हो बरोबर त्यामुळे इथं काय जर जात्र शहाजी बापूचा उमेदवार येणार 3 सीटं बसणार 100% फिक्स मी येणार 7 तारखेला इथं बघायला हो या की या हा 100% काय बदल होत नाही आता. काय सुद्धा बदल होणार नाही किती ताकद कोणी लावली तरी किती जर आता एकनाथ शिंदे हे
देवेंद्र फडणवीस आलते सांगोलला हा. त्याचा काय परिणाम झाला का एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं लोकांनी हा त्यामुळे 100% लवटे साहेब आहेत 100% दादासाहेब लवटे. ठीक आहे अजून काय तरुण मित्र आमच्या दादा नमस्ते हो. नमस्कार काय नाव अतुल डाळे अतुल ढाळे हा. बर बाजार करा इकडे बाजार करायला महूद महूद जिल्हा परिषद तुमच्याच उमेदवार आहे ना कोण आमच्यातलाच आहे काय आहे त्यांची चर्चा इकडे हाय की बर कारण आमची पिढ्याने पिढ्या लाल बावटा आहे ना आमचा काय हा. त्याच्यामुळे आम्हाला टेन्शन येत नाही बर. आणि आताही निवडून येणार हा त्यामुळे आम्हाला लई टेन्शन नाही टेन्शन नसू दे हो हा. कामं झाली पाहिजे मग भरपूर काम आहे ती हा. अहो आता शाहजी बापूचा एकाच कुठं झालाय मला सांगून द्या तेवढा नुसता या दिलाय हा असा दुष्टात कुठं आहे सांगोलमध्ये काय दर्गा मंदिर बांधलंय क्रीडा संकुल बांधलंय सांगोलमध्ये नगरपालिकेचं काम दिसते आम्हाला गेलं तिथं काय नाही ती नुसती दावतोय काय दावलं नाही आम्ही बघितली जाऊन तिथे इमारती बघितल्या त्या अहो तुम्ही बघितले तेव्हा आम्हाला दिसले नाही त्या ना तुम्ही हा. बघून काय करायचंय हा, हा, हा. बर. आम्हाला पाहिजे ना एकाच हा, हा. आमच्यासाठी नाही एकाच झाला बर. ते कसं आहे जे मागे गेलं हा. म्हणजे गणपतरावच्या काळात हा. तेवढं शाही बापून लुटलं आणि ते आपलं घराचं बांधकाम तेवढं झालं त्याचं दुसरं काय नाही घरात बांधकाम तेवढे हा केलं तेवढं केलं त्याचा तेवढा एकाच आम्हाला दिसतोय बाकी काय एकाच दिसत नाही बर हा. आणि काय लोक काय दहशत आहे बापू इकडे म्हणजे दहशत आहे दादागिरी काय बापू दादागिरी होती तर होती अहो, आता नाही मग ते अहो त्याच्यामुळे तर तिने शाही बापूला पाडायचं कारण तेवढं आहे एवढं 25,000 लेट द्यायला काय गेली लोक आहे ती काय ती दहशत होती मारामारी तवा ती शाही बापूचा काळ होता एक त्याच्यामुळे ती शाही बापूला 25,000 पाडले ना आता त्याच्यापेक्षा जास्त आता ही आता गणपतराव 55 वर्ष निवडून आला आता 60 वर्ष बाबासाहेब जागा सोडत नाही हो सोडत नाही तर हा अजिबात नाही हा. हा आता परिषद सगळं आता ग्रामपंचायती सगळं बाबासाहेब. नाही ते जरा चुकून झालं थोडं हा. तेवढं घ्यावं लागतं हा तेवढं आता कळतंय की आता आता ते एक चुक झाली मान्य आता आम्ही करू घे पण आता नाही खरं तर शहाजी बापू पाटील असतील किंवा त्यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामाच्या जोरावरती खरं तर इथला गट बापूंच्या पाठीमागे खंबीरपणे त्या ठिकाणी उभा आहे खरं तर आजपर्यंत बापूंना या भागामधून मोठं लीड आलंय आणि त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल किंवा इतर या गाव खेड्यातल्या राजकारणामध्ये बापूंना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळं आणि खरं तर त्यांचं अगदी शिववर्तीच गाव असल्यामुळं खरं तर त्यांना देखील मानणारा मोठा वर्ग या भागामध्ये असल्यामुळं खरं तर लोक बापूंच्या बाजून त्या ठिकाणी आहेत उमेदवार देताना अतिशय सामान्य घरातला बापू उमेदवार दिला आणि खरं तर त्यांच्या पाठीमागे लोक उभा राहतील अशी देखील चर्चा आहे खरं तर शहाजी बापू पाटील म्हणजे माणसं घडवण्याची फॅक्टरी आहे खरं तर नगरपालिकेमध्ये आपण चित्र बघितलं एका खरं तर मेंढरं राखणाऱ्या महिलेला बापून त्या ठिकाणी नगरसेवक केलं आणि आताच या भागामध्ये म्हणजे जे दादासाहेब लवटे जे लोक आपल्याला सातत्यानं नाव घेतात खरं तर लवटे साहेब देखील ऊस तोड कामगाराचा मुलगा या ठिकाणी आज जिल्हा परिषदला उभा राहिलाय आणि बापू त्यांना जिल्हा परिषदेवरती निवडून आणणारच अशी देखील चर्चा या भागामधून बघायला मिळते दुसरा गट असेल शेतकरी कामगार पक्षाचा तर त्यांना देखील मानणारा या भागामध्ये आपला वर्ग बघायला मिळाला त्यांनी देखील कामं या 1-1.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात केली अशी देखील चर्चा करतो लोकांमधून आहेत पण बापूचा वर्ग म्हणतोय की कामं या भागामध्ये केलेली दाखवा आम्ही देखील तुमच्या पाठीमागे आहे परंतु काम दाखवायला कोणतं देखील या ठिकाणी काम नाही अशी देखील प्रतिक्रिया खरं बापूंच्या गटाकडून बघायला मिळते खरं तर सध्याला जरी बघा या भागामध्ये बापू गटाचं म्हणजे दादासाहेब लवटे यांचं त्या ठिकाणी पारडं आपल्याला जड असलेलं बघायला मिळतंय खरं तर निवडणुकीचे जवळपास चित्र अगदी या 2-3 दिवसामध्ये स्पष्ट होतील खरं तर समोर जशी फाईट लागेल आणि समोर ताकद कोण कशी लावते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे त्याच्यावरती देखील गणित देखील बदलण्याची शक्यता आहे परंतु आजच्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट होते की दादासाहेब लवटे यांचं पारडं या भागामध्ये जड आहे कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा महूद.